अजून एक महत्वाचा प्रश्न आहे. आता तुम्ही आत्मविश्वास दाखवलेला आहे, की खासदार शिवाजीराव आढळराव दादा पाटील होणारच आहेत. तर खासदार झाल्यानंतरचा प्रामुख्याने पहिला प्रश्न कोणता, जो तुम्हाला अपेक्षित आहे? किंवा सगळ्यांना जनतेलाच अपेक्षित आहे, असा कोणता प्रश्न प्रामुख्याने सोडवावासा वाटतं? खासदारांनी प्रत्येकाच्या संपर्कात असलं पाहिजे. जनसंपर्कात असणारा खासदार पाहिजे. आत्ताचा खासदार म्हणजे हा ऍक्टर आहे आणि हा फार चॅप्टर आहे. आणि त्याच्यामुळे ना इथं फक्त आढळरावांचाच फॅक्टर चालणार आहे. खरं तर इकडं ह्या पट्ट्यात कुठेतरी सहानुभूतीची लाट म्हणायचं आणि त्याच्या आड दडायचं हा प्रकार चाललाय. खरं तर यांनी कुठं कामं नाहीत, कामं नाहीत, ह्यांचा फोन बंद असतो. काम करायचं म्हणलं तर ह्यांना जर खासदारांना नेव्हिगेशनवर बिगर ड्रायव्हरचा मतदारसंघात सोडलं तर इथं हरवतेला अशी परिस्थिती त्यांना गावा पण माहित नसते. काही गावांमध्ये ते गेले पण नाहीत किंवा आले नाहीत. पण आमचा बहुतांश मागासवर्गीय समाज आहे तो पहिल्यापासून अजितदादांना मानतो. काम करत असताना अजितदादांकडे जनता काम घेऊन जाते. एकमेव असे अजितदादा आहेत की लोक त्यांच्याकडे कुठल्याही जातीचा, धर्माचा किंवा कुठल्याही पक्षाचा जाऊन माणूस काम करून घेऊ शकतो. जर वेळेला काम करणारा माणूस आहे. साधा ग्रामपंचायत सदस्य नसताना ते खासदार झाले, तर ही किमया आदरणीय अजितदादांनी केलेल्या विकास कामांनी किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल किंवा आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी तिथे गेल्या वेळेस आम्ही रक्ताचं पाणी केलं पण आमचा काही उपयोग झाला नाही. त्याचं कारण की बाबा कोरोना काळात संपर्क नाही, फोन बंद, आमच्या इथं रोडला ट्रॅफिकचा प्रश्न आहे की आजही आमच्या उरुळी कांचनला रोज 2 तास ट्रॅफिक आहे. पण त्या ट्रॅफिकच्या प्रश्नावर काही बोलत नाही की मतदारसंघात मी पुढे 5 वर्षात काय करणार आहे आणि पाठीमागं पुढचंच बोलते. पाठीमागं 5 वर्ष काय केले ते काय खासदार साहेब काय बोलत नाहीत. आणि ही जे सगळी आजची लोक आहेत की बाबा हे म्हणतात सहानुभूती, ते सहानुभूती आम्हाला कुठं नाही. त्याचं कारण का, सहानुभूती ही स्वतःची नाहीये त्यांना आणि स्वतःचं काही कर्तृत्व नाही. त्यांचं प्रगती कार्ड शून्य आहे. काम करत असताना आम्ही त्यांच्यासोबत काम केलेलं आहे. कामाची पद्धत एखाद्या अधिकाऱ्याला फोन लावला तर अधिकारी सुद्धा त्यांचा फोन गेला तरी काम करू शकत नाही अशी त्यांची इमेज आहे. आणि काम करत असताना त्यांनी जनसामान्यात काम करणे किंवा लोकांच्या संपर्कात राहणे किंवा लोकांच्या सुखदुःखात राहणे किंवा ह्या सगळ्या गोष्टींना त्यांनी प्रामुख्याने महत्व दिलं नाही. आणि ज्या व्यक्तीने माणसांना 5 वर्ष टाळले, आता जनता त्यांना कशी ऍक्सेप्ट करणार? जनता पण त्यांना टाळणारच ना. आणि मी एक जबाबदार व्यक्ती म्हणून सांगतो, फार ऍटिट्यूड असणारा पर्सन, फार ऍटिट्यूड असणारा पर्सन आहे की लोकांना एक आपला असणारा व्यक्ती पाहिजे किंवा आपल्याला काम करत असताना किंवा आमच्या सारख्या तरुण मुलांना काय वाटतं की बाबा आपल्याला सामाजिक कार्य करायचे, लोकांचे प्रश्न घेऊन सोडवायचे. प्रश्न सोडवत असताना किंवा आदरणीय अजितदादा जर सोमवारी, शुक्रवारी, शनिवारी पुण्यात येत, इथली सगळी जनता जाऊन कामं करून घेते. त्या लोकांची कामं होत्यात, विकास कामं होत्यात, डेव्हलपमेंट होती, निधी भेटतोय किंवा अड्या अडचणींना तिथं सामोरं जात असताना बाबा तिथं लोकांना तिथं प्रश्नाला तिथं उत्तर भेटतं आणि एका मिनिटात तिथं काम होते. मग जनतेने ठरवलंय की बाबा आमच्या बहुतांश सगळा मागासवर्गीय समाज आम्ही अजितदादांबरोबर राहायचा निर्णय घेतलेला.